बॉम्बे आणि मुंबई वादावरून ठाकरे बंधू आक्रमक झालेत। हा सामना अग्रलेखामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलाय। जितेंद्र सिंहांना मराठी जणांचे जोडे खावे लागतील, त्यांचं बॉम्बे प्रेम हे मानसिक गुलामीचे लक्षण असल्याचं सामनामधून म्हटलंय। यामध्ये आता शिंदे, अजित पवार आणि भाजप सामील होतात का हे पाहावं लागेल असंही दैनिक सामनामधून म्हटलंय। तर सामनाच्या अग्रलेखामधून कशी टीका करण्यात आली आपण पाहतोय। मुंबईचं बारसं पोर्तुगीजांनी केलं अशी समजूत घेऊन बॉम्बेच्या प्रेमात पडणाऱ्यांची औलाद आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांचे बॉम्बे प्रेम त्यांच्या गुलामीचे लक्षण आहे। अयोध्येत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करू, पण मंत्रिमंडळात बॉम्बेची चाटुगिरी करणारे मंत्री बसलेत। त्यांना काय शिक्षा देणार? जितेंद्र सिंहांना मराठी जनांचे जोडे खावेच लागतील। या जोडीमारीत आता भाजप, अजित पवार आणि शिंदेचे लोक सामील होतात का तेच पाहायचंय। पोर्तुगीज बापाच्या गुलामांनो, मुंबईचा अपमान करणार असाल तर याद राखा, असा इशारा दैनिक सामनामधून देण्यात आलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आयआयटीच्या नावामधलं बॉम्बे तसंच ठेवलं, यामध्ये मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य नुकताच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलंय। त्यावर राज ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले। तर आयआयटीचं नाव बॉम्बेवरून मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तसंच तुमची मुलं ज्या शाळेमध्ये शिकली तिचं नाव काय असा टोलाही ठाकरेंना लगावण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी भाजपने काय प्रतिक्रिया दिलेली होती आपण पाहूया। मी स्वतः देशाचे एचआरडी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई केलं पाहिजे। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। आयआयटी मुंबईचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा अशी चर्चा झाल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय। एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरी मुंबईत त्यांना काय स्थान मिळत नाही। म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद। अरे आयआयटी बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। आता माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने आयआयटी मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा। आम्हाला आयआयटी मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद न्यायालयामध्ये पूर्ण झाले आणि न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळून लावलाय। दरम्यान या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ अशी भूमिका उज्ज्वला थिटे यांनी मांडली आहे। न्यायालयाकडून त्यांनी जो निकाल दिला आहे त्याचा मी आदर करते आणि आता त्यांचा उद्या अंतिम निकाल जो आहे तो आल्यानंतर आता आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ घेऊ। हायकोर्टामध्ये पण नाही जर आम्हाला हे वाटलं काय तिथेही आम्हाला जर अपयश आलं तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ आणि शेवटी तिथंही काय असेल तर परमेश्वराचा दरबार असतो। आम्ही अर्थाने त्या देवाला आम्ही हात मारतोय, परमेश्वराला आम्हाला न्याय द्यायचा असेल तर तो देईल, पण आमचा संघर्ष हा थांबलेला नाहीये आणि अजिबात थांबणार नाही।
दरम्यान उज्ज्वला थिटेंची याचिका जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आलाय. अनगर नगर पंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. लग्नासाठी कुंडली बघता मग आता चांगल्या उमेदवारांची कुंडली बघा असं आवाहन प्रफुल्ल पटेलांनी केलंय. भंडारा जिल्ह्यामधल्या नगरपालिका निवडणुकांचा सध्या ते प्रचार करतायत. तुमसरमध्ये प्रफुल्ल पटेलांनी हे केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतंय. आपण कुंडली बघतो ना, आपली मुलगी कोणाच्या घरी देतो तेव्हा, तर हे पण हे सगळे आमचे दोन जे ताई आहे जे उभे आहे, आमच्या राकेश भाऊ आहे, अभिषेक भाऊ आहे, त्यांची कुंडली नाही बघणार का तुम्ही? हे सगळं पाहणं हे आवश्यक असते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेत. नांदेडच्या लोहा इथे आयोजित जाहीर सभेमध्ये तटकरे यांनी हे संकेत दिलेत. लोकसभेदरम्यान आम्ही सोबत काम केलं. अपक्ष आमदार असताना त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. त्यामुळे ते मराठवाड्यापर्यंत सीमित राहणार नसून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे काम करणार असल्याची संधी त्यांना मिळणार असल्याचं तटकरेंनी जाहीर सभेमध्ये म्हटलंय. आमची जोडी त्या वेळापासूनची आहे. आज मी जरी प्रदेशाध्यक्ष असलो तरी आपल्याला सांगू इच्छितो आहे, प्रतापराव केवळ लोहा मतदारसंघाचे नेते नाही आहेत. प्रतापराव केवळ नांदेड जिल्ह्याचे नेते नाही आहेत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देणार आहे. ते मराठवाड्यामध्ये सीमित राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतापरावांना पुढच्या कालावधीमध्ये देणार आहे. अकोल्यामधल्या हिवरखेड नगरपंचायतीचं ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्याच्या श्रेयवादावरून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मतभेद असल्याचं चित्र आहे. भाजपचे आमदार प्रकाश भारसाखळेंच्या पाठपुराव्यामुळे हिवरखेड नगरपालिका झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींमुळेच हिवरखेड नगरपालिका झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती. तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या 5-10 वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे. ही आता तुमची जबाबदारी आहे. तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे, आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे. मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो, मी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं आणि प्राजक्तला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकरींच्या, प्रतिभाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं. आता काही जण सांगतात की आम्ही केलं. आता खरं काय खोटं काय वरच्याच माहिती. आता मी काय सांगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.